कहा है कि तेलंगाना में ईवीएम बैलेट पेपर पे वोटिंग हुआ और महाराष्ट्र में ईवीएम पे वोटिंग हुआ, इस वजह से महाराष्ट्र में महायुति जीती। सामना पेपर मधली बातमी महाराष्ट्रातली जनता मनावर घेत नाही, तुम्ही देखील मनावर घेऊ नका कृपा करून, त्याला काही अर्थ नाही। जर ईव्हीएमवर एवढा आक्षेप आहे तर केंद्रामध्ये सुरुवातीला राहुल गांधी साहेबांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण ते ईव्हीएमवर निवडून आले आणि इकडे उरलेल्या शिवसेनेच्या युबीटीच्या सगळ्या आमदारांनी राजीनामे दिले पाहिजेत, खासदारांनी राजीनामे दिले पाहिजेत। ते सगळे निवडून आलेले ईव्हीएमवर चालतात आणि आम्ही निवडून आलेले ईव्हीएमवर चालत नाही। ही दुटप्पीपणाची भूमिका आहे, हा राजकीय बालिशपणा आहे। त्याच्यामुळे सामना तुम्ही मनावर घेऊ नका, महाराष्ट्र मनावर घेत नाही। निवडणुका महायुतीमध्ये एकत्र राहणार की कसं काय? कारण का आमचा शेखर निकम म्हटलं की सोबत जाणार दिला। शेखर निकम साहेबांनी राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा दिला आहे, हा राष्ट्रवादीचाही भूमिका झाली। आमची शिवसेना आणि भाजपची भूमिका या जिल्ह्यामध्ये प्रत्येक निवडणूक एकत्र लढण्याची आहे।